भूषण गवई चीफ जस्टिस ऑफ इंडिया मुंबईला आले होते, तेव्हा ह्या लोकांनी तिकडे शासनाच्या तर्फे कार्यक्रम रचला होता आणि ते NCPA लहान ऑडिटोरियम आहे, पण आपले 1000-1500 टीचर्सना हे दाखवा. त्यांनी जे मनात रचलं होतं त्याप्रमाणे आम्हाला हे केलं. आम्ही 3-4 लोकांना एन्क्वायरी केल्यानंतर यांचा संपर्क साधला आणि आज हा कार्यक्रम अप्रतिम म्हणजे त्याच्या पलीकडे झालाय. पण सगळ्याच्या वतीने, शाळेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सगळ्यांच्या वतीने मी या सर स्वप्ना आणि स्वप्ना दातार मॅडमच्या ऋणी आहे. असंच कार्यक्रम करत राहा. असल्या मुलांना जे भारताचं भवितव्य आहे, जे आमच्याही मनात आहे, ते तुम्ही करताय, त्याला आमचे सगळे 100% आशीर्वाद. स्वरस्वप्न हा कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी पाहिला. इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या या राजा शिवाजी विद्या संकुलात स्वरस्वप्न हा एक कार्यक्रम इतका अप्रतिम रीतीने सादर झाला आणि मुलांनी वाजवलेली ही वायोलिन ते इतर सगळीच वाद्य अतिशय अप्रतिम असं सादरीकरण या ठिकाणी झालं. आणि आम्ही सगळे शिक्षक असल्यामुळे शिक्षकांच्या दृष्टीने आम्ही पाहत होतो की अरे ही मुलं किती सुंदर तयार होत आहेत. आणि पुन्हा एकदा मी म्हणते की खरोखरच मुलांच्या रूपात आम्हाला या ठिकाणी संपूर्ण आपल्या भारताचं किंवा कला क्षेत्राचं स्वप्न पाहायला मिळालं. मला ते जे लोकगीताची रचना होती ती फार आवडली आणि मला ऍक्च्युली ते सगळे सॉंग्स आवडतात, सो मी एन्जॉय करत होती. त्यामुळे म्हणजे आजचा प्रोग्राम एवढा उत्कृष्ट होता की सगळी जुनी गाणी ऐकायला मिळाली, काव्यरचना ऐकायला मिळाल्या, त्याच्यामध्ये जर नाट्यसंगीत ऐकायला मिळालं. खूप आनंद झाला. असे वाटलं की आपणही आपली एक व्हायोलिन घ्यावी आणि एक मस्त रिदमिक जीवन जगावं. यासाठी हा जो कार्यक्रम आयोजित केला तो सर्वांग सुंदर होता. निवेदन, वाद्यवादन सगळंच अतिशय सुरेख होतं. या सगळ्या मुलांना आणि सगळ्या टीमला, सगळ्या चमूला आमच्यातर्फे खूप शुभाशीर्वाद आणि खूप शुभेच्छा. आणि असे कार्यक्रम भरपूर ठिकाणी तुम्ही करायला मिळावेत तुम्हाला आणि सगळ्या शाळांमध्ये जाऊन सगळ्या मुलांना असं मार्गदर्शन मिळावं की आपली संस्कृती, आपलं हिंदुत्व जपण्यासाठी हे असे कार्यक्रम सगळीकडे करावेत, अशीच शुभेच्छा. सगळ्या वाद्यांचा एकत्र मेळ येणं हा एक फार मोठा संयोग असतो आणि तो संयोग या सर्व कलाकारांनी प्रत्येक वेळेला अतिशय उत्तम पद्धतीने साधला. व्हायोलिनचा सिम्फनीचा प्रोग्राम फर्स्ट टाइम इतका छान अनुभवता आला. म्हणजे प्रत्येकाचं स्किल अगदी तबल्यापासून हार्मोनियम पासून, बट इट वॉज फॅब्युलस. म्हणजे शेवटपर्यंत जागेवरनं हलावंसं नाही वाटलं आणि पुन्हा पुन्हा तेच ऐकावं असं वाटत होतं. मला वाटतं खरंच आज घरी गेल्यावर स्वप्न तेच पडणार आहे.